जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। जात पात की करो बेदाई, हम सब हिंदू भाई भाई। मित्रांनो, एकीकडे हिंदूंना हिंदू हिंदू म्हणून गोंजारायचं। लक्षात घ्या, पुढं जे मी सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुमच्या माहितीस्तव ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तरी पण सांगतो की मी सुद्धा हिंदू आहे आणि कट्टर हिंदू आहे। लक्षात ठेवा, कट्टर हा शब्द काही जणांना लागेल, परंतु या कट्टर या शब्दाचे सुद्धा दोन अर्थ आहेत। एक कट्टर ज्याला म्हणायचं प्रामाणिक आहे, डोळस आहे, लक्षात ठेवा, आणि दुसरा कट्टर जो प्रामाणिक नाही आणि अंधभक्त आहे। अंधभक्त असणारा कट्टर वेगळा आणि अगदी प्रामाणिक असणारा कट्टर वेगळा, हा फरक आहे। आज मध्य प्रदेशमध्ये बागेश्वर धाम येथे धीरेंद्र गर्ग, ज्याला तुम्ही धीरेंद्र शास्त्री म्हणता, त्या धीरेंद्र गर्गने जो उच्छाद मांडलेला आहे आणि उच्छाद कोणाच्या विरोधामध्ये मांडलेला आहे, तर तो उच्छाद हिंदूंच्या, जे ओबीसी हिंदू आहेत, आता जे दलित हिंदू आहेत त्यांना तुम्ही हिंदू समजता का, हा तर एक वेगळा प्रश्न आहे। आतापर्यंत तुम्ही हजारो वर्ष त्यांना अगदी माणसापेक्षा सुद्धा खालची वागणूक दिली, परंतु येथील ओबीसी हिंदूंना तरी तुम्ही हिंदू मानता का, हा खरा प्रश्न आहे। तुम्हाला नेमकं कोणतं हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे? हे जे दुसऱ्या प्रकारचं यांचं जे हिंदुत्व आहे, हे हिंदुत्व नाही। तुम्हाला हिंदुत्व जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला शिवचरित्र वाचावं लागेल। तुम्हाला जर हिंदुत्व समजून घ्यायचं असेल तर प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व हे पुस्तक वाचावं लागेल। हिंदुत्व, हिंदू ही एक फार मोठी व्यापक संकल्पना आहे, लक्षात घ्या, परंतु या लोकांना हिंदूंशी काही देणं घेणं नाही। हिंदूंचे खरे दुश्मन कोण असतील तर हे लोक आहेत। एकीकडे हिंदू हिंदू करायचं, तुम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये नेमकं काय झालं बघा। आपण धीरेंद्र शास्त्रीकडे येणार आहोत, फक्त 2 मिनिट। अयोध्या येथे प्रभू रामचंद्राचं जे मंदिर स्थापन झालं, त्या मंदिर स्थापनेमध्ये सगळ्यात मोठं योगदान कोणाचं आहे? निर्मोही आखाडा असेल, असे अनेक आखाडे आहेत, रामानंदी संप्रदाय असेल, असे अनेक संप्रदाय आहेत, असे अनेक पंथ आहेत, असे अनेक धर्माचार्य आहेत, अनेक साधू महाराज आहेत। लक्षात घ्या, त्यांनी आपलं योगदान राम मंदिर निर्मितीसाठी दिलेलं आहे, परंतु ते ओबीसी क्षत्रिय या वर्गाशी संबंधित असल्यामुळे त्यांना तुम्ही ट्रस्टीमध्ये घेतलं नाही। राम मंदिराची जी ट्रस्टी निर्माण झाली, त्या ट्रस्टीमध्ये 90% अबव 90% ट्रस्टीमधले सदस्य हे एकाच वर्गाचे, एकाच जातीचे, एकाच वर्णाचे आहेत। हे नेमकं का? हा भेदभाव का? जर आदिवासी हिंदू आहे, जर दलित हिंदू आहे, जे काही आपले थोडेफार दलित बांधव बौद्ध झालेले आहेत त्यांचा विषय सोडून द्या, परंतु अनेक दलित बांधव जे हिंदू आहेत, ज्यांच्या सर्टिफिकेटवर हिंदू आहे, जे हिंदू देवी देवतांचं पूजन करतात, त्या एसटी हिंदूंना त्या ट्रस्टीमध्ये स्थान का नाही? ठीक आहे, तुम्हाला त्यांना स्थान द्यायचं नाही, परंतु येथील 52% ओबीसी जो हिंदू आहे आणि ज्याचं बलिदान आहे, योगदान आहे, राम मंदिर निर्मितीसाठी ज्यांनी छातीवर गोळ्या झेललेल्या आहेत, त्या हिंदूंना ट्रस्टीमध्ये स्थान का नाही? म्हणजे एकीकडे बघा, हा तुम्हाला हिंदू हिंदू या नावाखाली कशा पद्धतीने फसवलं जात आहे आणि हे हिंदूंना कळायला मार्ग नाही। वास्तविक बघा, प्रभू रामचंद्राच्या मंदिरातील करोडो नाही अब्जावधी रुपयांचा अपहार या लोकांनी केलेला आहे। या लोकांकडे एवढ्या मोठ्या करोडो रुपयांच्या गाड्या, मोठमोठाले तपोवन,
मोठमोठ्या अब्जावधी रुपयांच्या बिल्डिंग आहे त्यांच्याकडे. एवढा पैसा ह्या अब्जावधी रुपयांच्या बिल्डिंगी, इमारती, शाळा, कायनोबायनो वेधशाळा वगैरे वगैरे, तपोवन, या लोकांनी कुठून आणला हा पैसा? चोरी केली, डाका घातला. म्हणजे हा डाका, ही चोरी, ही डकैती या लोकांनी राम मंदिराच्या खजान्यावर घातलेला आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ या लोकांना रामाविषयी अजिबात प्रेम नाही. जर यांच्या मनामध्ये खरंच राम असता, लक्षात घ्या, काल एक अशोक कुमार पांडे आहेत आणि त्यांनी एक विधान केलं होतं की जे मंदिरातील जे पुजारी आहेत किंवा पुजारी असतात आणि महंत असतात मठांचे, हे लोक सगळ्यात मोठे नास्तिक असतात. या लोकांना जर देवाविषयी जर खरंच प्रेम असतं, आपण 2005ला पाहिलं पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरामध्ये गोपाळ बडवे नावाचा बडवा तिथं लघुशंका करताना सापडला मंदिरामध्ये. बघा मग तुम्ही, म्हणजे हे देवाला देव समजत नाहीत, यांची देवावर 0% श्रद्धा असते. लक्षात घ्या, हे 24 तास तिथं देवापाशी असतात, त्यामुळे त्यांना त्याचं महत्त्व उरलेलं नसतं. लक्षात घ्या. आणि त्यांना माहीत असतं की देव काही करणार नाही, आणि त्यामुळे ते एवढे निर्ढावलेले असतात की देवासमोर बसून जे नाही करायचं, जे तुम्ही कल्पनेमध्येही करणार नाहीत, ज्या पवित्र भावनेने आपण मंदिरामध्ये जातो, अगदी 2-2 तास, 4-4 तास, काही ठिकाणी 8-8 तास रांगेमध्ये उभा राहून दर्शन घेतो, परंतु तिथं बसणारा पुजारी, तिथं असणारे जे ते संचालन करणारे, हे मात्र तुमच्याकडे फक्त एक गिराईक या नजरेने पाहतात, एक शिकार या नजरेने पाहतात आणि तुम्हाला फक्त आणि फक्त लुटण्याचं काम करतात. VIP दर्शन हा त्यातूनच आलेला एक प्रकार आहे. मी मागं कोल्हापूरला गेलो होतो की तिथं लगेच त्या मंदिरामध्ये डायरेक्ट दर्शनासाठी लाईन होती, तर तिथं 2 तास लागणार होते. एक जण आला, म्हटला 500 रुपये द्या, डायरेक्ट दर्शन. म्हणजे हे लोक तुम्हाला फक्त गिराईक समजतात आणि तुम्हाला केवळ लुटण्याचं काम करतात आणि याला तुम्ही धर्म समजता. म्हणजे धर्म हा लुटण्यासाठी असतो की धर्म हा वाचवण्यासाठी असतो? लक्षात ठेवा, देव ईश्वर हा देणारा असतो. ईश्वराने, देवाने, प्रभू रामचंद्राने, विठ्ठलाने, श्रीकृष्णाने ही पृथ्वी, हे जगत निर्माण केलेलं आहे, ही सृष्टी निर्माण केलेली आहे. तुम्ही जे अन्न खाता, तुमच्याकडे जी संपत्ती आहे, सोनं आहे, पैसा आहे, घर आहे, हे सगळं त्या प्रभू रामचंद्राने निर्माण केलेलं आहे. म्हणजे तो दाता आहे, देणारा आहे, सृष्टी निर्माता आहे. आणि त्याच्या नावावर तुम्ही अशा पद्धतीने भोळ्या भाबड्या लोकांना फसवण्याचं काम करता, लुटण्याचं काम करता. त्यामुळेच तुकोबारायांनी येथील हिंदूंची यामधून सुटका करण्याचं काम केलं. न लगे तप तीर्थ करणे महादान, केल्या एक मन जोडे हरी. तुकोबाराय काय म्हटले की तुम्ही तुमचं मन, तुमचा संबंध डायरेक्ट त्या देवाशी जोडा, डायरेक्ट रामाशी तुमचा संबंध जोडा, डायरेक्ट विठ्ठलाशी तुमचा संबंध जोडा. मग तुम्हाला या मधल्या गोष्टी काही करायची गरज पडत नाही. तुमची श्रद्धा आहे, डायरेक्ट त्या देवावर श्रद्धा ठेवा. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेलं एक विधान की सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. तो सर्व साक्षी आहे. तुकोबाराय म्हणतात, झाडाचेही पान हाले त्याची सत्ता. झाडाचं पान सुद्धा त्याच्या मर्जीशिवाय हलू शकत नाही. आपण म्हणतो की मांजर दूध पिते,
डोळे झाकून ज्यावेळेस घरामध्ये कोणीही नसतं आणि अचानक घरामध्ये मांजर शिरते आणि दूध पिते, तिला वाटतं मला कोणीच बघत नाही. पण जो बघणारा आहे त्याला आपण परमेश्वर म्हणतो, त्याला परमपिता म्हणतो आणि त्याच्या मर्जीशिवाय काही होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं नातं डायरेक्ट त्याच्याशी जोडा. हे जे मधले आहेत त्यांना तुम्ही दलाल म्हणू शकता, हे तुम्हाला कधीही त्याच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत. लक्षात ठेवा, वास्तविक यांचा आणि ईश्वराचा कसलाही संबंध नाही. हे धर्मातील पाखंड आहे आणि याच्या विरोधामध्ये मांडणी तुकोबारायांनी केलेली आहे. तुकाराम महाराजांना विरोध नेमका कशामुळे झाला? तुकाराम महाराजांची गाथा कशामुळे बुडवली? कारण तुकोबाराय सांगत होते, धर्म हा पोटा पाण्यासाठी नसतो, धर्म हा कमावण्यासाठी नसतो, परंतु धर्माच्या नावावर काल मध्य प्रदेशमधील दामोदर यादव जे ओबीसी हिंदू आहेत त्यांनी सांगितलं की धीरेंद्र शास्त्रीच्या नावावर 750 कोटी रुपये आहेत अकाउंटमध्ये HDFC बँकेच्या. कुठून आला हा पैसा? आणि ज्यावेळेस धीरेंद्र शास्त्रीने, आपण थोडा वेळ त्याला शास्त्री म्हणू, धीरेंद्र शास्त्रीने हा धंदा सुरू केला, हा व्यापार सुरू केला, त्यावेळेस त्याच्याकडे किती संपत्ती होती आणि आज संपत्तीमध्ये किती वाढ झाली. आणि तिथं तो हिंदूंना केवळ लुटत आहे आणि त्या बदल्यात देत काय आहे? अंधश्रद्धा, पाखंड. आणि जर त्याला खरंच कळत असतं की चमत्काराने, दिव्यदृष्टीने त्याला खरंच कळत असतं, तर त्याला का कळलं नाही की माझा भाऊ एका हिंदू शेतकऱ्यावर गोळी मारणार आहे? हे त्या धीरेंद्र शास्त्रीला का कळलं नाही? आणि आज परत एका वकिलाचा व्हिडिओ मी पाहिला, तो सांगत आहे की त्याच्या भावाची सुद्धा त्या ट्रस्टमध्ये किंवा त्या सगळ्या संपत्तीमध्ये हिस्सेदारी आहे. एकीकडे ऑन कॅमेरा सांगतो की माझा आणि भावाचा काही संबंध नाही, माझा परिवार हा हिंदू परिवार आहे. मग हा जर तुझा हिंदू परिवार आहे तर तुझ्या नावावर असणारे 650 कोटी रुपये प्रत्येक हिंदूला 10-10 लाख रुपये तू देऊन टाक. प्रत्येक हिंदूला तू लक्षात घे. ठीक आहे, जे हिंदू तुला नावं ठेवतेत, तुझं पाखंड उघडं पाडतेत, तुझा भोंदूगिरी उघडं पाडतात, त्या हिंदूंना तू रुपये देऊ नको. पण ज्या हिंदूंची तुझ्यावर श्रद्धा आहे त्या प्रत्येक हिंदूला ते 10-10 लाख रुपये तू वाट. पण तू तसं करणार नाही. आज 650 कोटी आहेत, परंतु तुझी कामना आहे 650 कोटीचे 6,500 कोटी कसे होतील आणि 6,500 कोटीचे 65,000 कोटी कसे होतील आणि 65,000 कोटी सुद्धा कमी पडणार आहेत. म्हणजे एकीकडे तुला अतिश्रीमंत व्हायचं आहे, इतकं श्रीमंत व्हायचं आहे की जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत तुझ्या येणाऱ्या पिढ्या आरामशीर बसून खातील, एवढी संपत्ती तुला कमवून ठेवायची आहे. आणि कुणाचं शोषण करून? येथील सर्वसामान्य हिंदूंचं शोषण करून. हिंदू ओबीसींना गोळ्या घातल्या तुझ्या भावाने, हिंदू ओबीसींना, परंतु आमच्या ओबीसींना, कारण मी स्वतः हिंदू ओबीसी आहे, आमच्या हिंदू ओबीसींना गोळ्या घालण्याचं काम धीरेंद्र पाखंडेंनी केलेलं आहे. आणि तरीसुद्धा आमचा हिंदू ओबीसी जागा होणार नाही. डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. मी अनेकदा सांगितलं की शेतकऱ्यांनो, सर्वसामान्य लोक हो, हे जे बाकीचे पापी लोक आहेत, अधिकारी लोक आहेत, यांनी प्रचंड माया कमवलेली आहे. काही व्यापारी आहेत ज्यांनी भेसळ करून, दुधामध्ये भेसळ, तेलामध्ये भेसळ किंवा अन्य मार्गाने, काही गुत्तेदार आहेत
कामामध्ये भेसळ, या लोकांनी प्रचंड माया कमवलेली आहे आणि या लोकांच्या मनामध्ये एक अपराध भावना असते आणि त्यामुळे ते मग ही अपराध भावना कमी करण्यासाठी मंदिरामध्ये दान देतात. परंतु तिथं त्यांचा अपराध कमी होत नाही, गुन्हा कमी होत नाही. गुन्हा कमीत कमी तो 100 पटीने वाढतो, कारण ते दान चुकीच्या ठिकाणी जाते. त्या दानाचा उपयोग हे डल्ला मारणारे जे आहेत हे लोक करतात, चंपतरायसारखे, धीरेंद्र शास्त्रीसारखे. आणि हे लोक तुमच्या पैशाने पुन्हा डान्स बारवर जातात, काय काय नको नको ते उद्योग करतात. अगदी तुम्ही खराब प्रकरण पाहिलं, अशा पद्धतीचं काम हे सगळे लोक करतात. म्हणजे तुम्ही एकीकडे दान देऊन पुण्य कमवण्यासाठी जाता, तर तिथं सगळ्यात जास्त पाप लागतं. तुम्हाला जर पुण्य कमवायचं असेल, तुम्ही बेईमानीने पैसा कमवलेला आहे, तर तो पैसा तुमच्या गावाच्या विकासासाठी खर्च करा, गोरगरीब लोकांना द्या, एखाद्याचा संसार उभा करा, एखाद्याला घर बांधून द्या, एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज फेडा, एखादा माणूस जो कर्जामध्ये चक्रामध्ये अडकलेला आहे त्याला मदत द्या. परंतु ते तुम्ही करणार नाहीत, लक्षात घ्या. म्हणजे धर्मांगी अधर्म लक्षात ठेवा. तुम्ही पुण्य करायला जाता, परंतु तुमच्या हातून त्याच्या बदल्यामध्ये हजारो पट पाप घडतं. कारण येथे कोणीही इमानदार नाही, लक्षात घ्या. येथे कोणीही इमानदार नाही, येथे बेईमानांचा बाजार भरलेला आहे. आणि त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात, विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. तो विरळा मात्र तुकोबारायांना सुद्धा सापडलेला नाही, तर तुम्हाला केव्हा सापडायचा? लक्षात ठेवा, बहु अवघड आहे संत भेटी. खरा माणूस भेटणं, शुद्ध अंतकरणाचा माणूस भेटणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुकोबारायांनी सांगितलं, जर तुम्हाला सेवाच करायची असेल, पुण्यच करायचं असेल, तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्या खऱ्या देवाची पूजा करा. तो कुठं आहे? दीनदलितामध्ये आहे, गरिबामध्ये आहे, उपेक्षितामध्ये आहे. ज्याला गरज आहे त्याला मदत करा, जो भुकेलेला आहे त्याला अन्न द्या. परंतु तुम्ही तसं करत नाहीत. ज्याच्याकडे भरपूर आहे त्यालाच खा अजून खा, अशा पद्धतीने तुमचं काम सुरू आहे. आणि त्यामुळे तुम्ही पुण्य कमवण्याऐवजी अजून पाप कमवत आहात. आणि त्यामुळे तुम्हाला ना राम कळलेला आहे, ना विठ्ठल कळलेला आहे. आणि उलट जे तुकोबाराय खरे राम सांगतात, खरा विठ्ठल सांगतात, माझा विठ्ठल कुठं नाही तेथे नाही माझा राम. लक्षात ठेवा, तुकोबाराय म्हणतात, मने विठोबाचा दास. तुकोबारायांचे अत्यंत सुंदर शब्द आहेत. मने विठोबाचा दास, देखोनी परनारीस हसे, तेथे नाही माझा राम. तिथं माझा राम नाही. कुठं माझा राम आहे आणि कुठं माझा राम नाही हे ओळखता आलं पाहिजे. आणि हे ज्याला ओळखता येतं, हे ओळखता येणं हा खरा परमार्थ आहे. आणि तुम्ही या पाखंडाला भुललेले आहात, पाखंडाच्या बाजाराला भुललेले आहात, लक्षात घ्या. आणि हे पटत नाही, पचत नाही. त्या काळातही तुकोबारायांचे शब्द पचले नाहीत, त्यामुळेच त्यांची गाथा बुडवली, छळ झाला, विरोध झाला. आता त्याच्या पुढे बोलणार नाही, सगळं तुम्हाला माहीत आहे. आणि हे आजही सुरू आहे. आणि आज संघटितपणे ठरवून तुम्हाला हिंदूंना लुटलं जात आहे. ही मोठमोठाली मंदिरं यासाठीच निर्माण केली जात आहेत. आणि जर यासाठी निर्माण केली जात नाहीत, तर त्या ट्रस्टीमध्ये ज्या हिंदूंनी गोळ्या झेलल्या छातीवर, ज्या हिंदूंनी छातीवर गोळ्या झेलल्या, त्या हिंदूंना तुम्ही ट्रस्टीमध्ये का घेत नाहीत? या देशामध्ये 52% ओबीसी आहे,
52% ओबीसींना त्या ट्रस्टीमध्ये का घेत नाहीत? ज्या लोकांनी बलिदान दिलं, ज्या ओबीसींची नितांत श्रद्धा आहे प्रभू रामचंद्रावर, मंदिरावर, जे अगदी अंधभक्त होऊन श्रद्धा करतात, अशांना तरी घ्या. मग कळेल तुमची भावना सच्ची आहे, खरी आहे. परंतु तुम्ही तसं करणार नाहीत आणि आमचा हिंदू जागा होणार नाही. कारण गुलामी रक्तामध्ये भिनलंय काय? फक्त आणि फक्त गुलामी गुलामी गुलामी. आणि धीरेंद्र शास्त्री तुमच्यावर असाच राज्य करत राहणार. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.